पाहत असाल आपण आणि एक बाबा दिसत असेल आणि त्याच्या नादी लागलेल्या बायका. हा विषय मला 5 मिनिटं फक्त बोलायचा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे, मुक्ता दाभोळकर काम करतात, त्याची पण मी सदस्य आहे महिला ग्रुपची आणि त्याचं आम्ही सक्रिय काम करतो. जिथे महिला जाऊ तिथे तो विषय आम्ही सांगत असतो. आत्ता ते एक बाबा आलेले आहेत, अजून माझ्या माहितीत असे अनंत बाबा आहेत आणि त्यांना बाबा बनवणारे आपण बायका आहोत, आहे ना. हां, मी नावं घेत नाहीये मुद्दाम, सगळ्यांना माहिती आहे. आता बघा, साधी गोष्ट आहे, बाबाकडे जाऊन पोरगं होणार आहे का? साधी गोष्ट आहे ना, त्याला सायन्स नाही काही नाही, पण एक डोक्यामध्ये फक्त विचार करा. बाबाकडे पाहून काही माणसांना वाटतं की याच्याकडे गेलं, याच्या काय पूजा अर्चा केली का आपल्याला पोरगं होईल किंवा आपल्या घरातले प्रश्न सुटतील किंवा आपल्याला खूप जास्त आपल्याला पैसे मिळतील, असे काहींच्या श्रद्धा असतात. पण त्या अंधश्रद्धा आहेत. काही लिंबू मिरची टाकून पण काही होत नाही. आम्ही ओलांडलेल्या लिंबूची ना आम्ही सरबत करून पितो, काहीच होत नाही आम्हाला, उलट तरतरी येते छान अंगात. हां, तर त्याच्यामुळे अंगात येणं वगैरे ठीक आहे, ते थोडंसं काय तुमचे ते ढोल वगैरे वाजतात त्याच्यामुळे ते शरीरामध्ये बदल होतात, बाकी काही नाही. त्याच्यामुळे या लिंबू मिरचीचंही काही खरं नाही आणि आतलं बाहेरचं तर अजिबात काही नसतं. बाहेरचं झालंय आपण म्हणतो, तर तसं काही नसतं. ते मेंदूचे थोडे थोडे विकार असतात, मनाचे विकार असतात, थोडेसे आजार असतात ते, त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात. पण जर समजा बायका त्या बाबांकडे जायला लागल्या आणि उद्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर काय होतं की तिथले व्हिडिओ काढले जातात आणि ते व्हिडिओ बायकांना सांगितलं जातं की आम्ही फेसबुकवर दाखवू, नवऱ्याला दाखवू तुमच्या, आणि ती बाई मग परत परत जात राहते. आणि विशेष म्हणजे स्वतःचे नवरे ह्या बायकांना नेतात बाबाकडे. आता त्या प्रेग्नंट बाईवर बलात्कार झाला आणि नवरा बाहेर उभा होता. विचार करा, जिने कंप्लेंट केलेली आहे ती बाई प्रेग्नंट होती, तिचा नवरा बाहेर उभा होता, तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार झाला. तर मग अशा बाबा बुवांवर आपण विश्वास ठेवायचा आहे का? त्यापेक्षा आपण ह्या हाताने कर्म करा. इतके छान तुम्ही अगरबत्ती धूप काय काय हाताने बनवायला शिकताय नाही का, तर ते तुम्ही घरामध्ये तयार करा आणि त्याच्यामध्ये मन रमवा ना. कुठल्या वेगवेगळ्या कामांमध्ये मन रमवा. माणसाशी माणसाने प्रेमाने वागा, त्याच्यात सुद्धा खूप मोठं परमार्थ होऊ शकेल तुमचा. म्हणजे अगदी देवपूजा जरी तुम्हाला जमत नसेल तरी सुद्धा मानसपूजा नावाची गोष्ट आहे ना, मनातल्या मनात आपण पूजा करू शकतो. तर त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे, असे बाबा बुवा जर तुमच्या इथे आले किंवा कोणी सांगितलं का तिकडे जा बाबा आणि तिकडे गेल्यावर तुला खूप चांगला फरक पडेल, पहिल्यांदा छान वाटतं तुम्हाला, अरे वा, तो कारण तो कौतुक करत राहतो ना, आहे ना. तुझ्या जीवनात असं आहे तसं आहे तसं आहे. आता मी पण सांगू शकते, तुझ्या जीवनात खूप दुःख आहे बाई, तू माझ्याकडे ये, मी तुझे सगळे दुःख निवारण करून देईल. मी राधा आहे पूर्वीच्या जन्मीची, आहे ना, पूर्वजन्मीची मी राधा आहे ना, तर तुझे सगळे प्रश्न मी सोडून देईन. मी काही सांगू शकते. असेच लोक सांगतात आणि बायकांची फसवणूक करतात, पैसे पण खूप घेतात. हां, नंतर ब्लॅकमेलिंग करतात. त्याच्यामुळे कुणीही अशा बाबा बुवांच्या नादी लागू नका. जर कोणी जात असेल तर तेही बंद करून टाका. हां, पाहिजे तर श्रद्धेने तुम्ही हात जोडा बाकीच्या ठिकाणी, पण अशा बाबा बुवांच्या नादी लागू नका. धन्यवाद. आहे ना, ते महत्त्वाचं आहे सांगणं, गरजेचं आहे. माझ्या